श्रीधर स्वामीकृत श्री रामविजय अध्याय 7 श्री रामकर्ता. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. चंडकिरण सुकुल मंडना अमल कमलाक्षा रघुनंदना जलजोद्भव जनका जगज्जीवना पतित पावना श्रीरामा विद्वज्जन मानसमराळा कामांतक ध्येया भक्तवत्सला अनंत वेशा त्रिभुवनपाळा दीनदयाळा रघुपते. जय जय अविद्या विपिन दहना निज भक्त कौसल्या गर्भरत्ना जगदोद्धारा मुनिजन रंजना दुर्जन भंजना राघवेशा. मागे षष्ठाध्यायी कथन वशिष्ठे रामास उपदेशून मग विश्वामित्र चालिला घेऊन याग रक्षणाचे निकाजे. भागीरथीत करो निस्नान कौशिक राम लक्ष्मण सारोनिया नित्य अनुष्ठान सत्कर्माचरण वेदोक्त. मग धनुर्वेद युक्ती नाना मंत्र कोणे समयी कैसे प्रेरावे अस्त्र. ते रामासी अवघे मंत्रशास्त्र विश्वामित्र उपदेशी. युद्धाच्या नाना युक्ती कळा विश्वामित्रे सांगताची सकळा. राघवे आकळल्या त्यावेळा जैसा आवळा करतळीचा. मूर्तिमंत अस्त्र देवता रामचरणी ठेविती माथा. मग हृदयी प्रवेशती तत्वता जळी जळगार जयापरी. पहावया श्रीरामाचे धैर्यमानस विश्वामित्र म्हणे तया समयास. येणे मार्गे जे गेले सिद्धाश्रमास ताटिकेने तयास भक्षिले. येणे मार्गे रघुपती जाऊ नये भय वाटे चित्ती. हा मार्ग चुकवून त्वरित गती जावे सिद्धाश्रमाते. ऐकता कौशिकाचे वचन श्रीराम बोले सुहास्य वदन. जेणे विश्वामित्राचे कर्ण तृप्त होऊन सुखावती. स्वामी तुमचे कृपे करुनी महाकाळ उभाच फोडीन बाणी. तेथे ताटिकेसी कोण गती येच क्षणी मारीन ती ते. कौशिकाचे मनी संशय होता की ही बाळके केवी झुंजतील आता. त्या संशयाची समूळ वार्ता रामवचने निरसली. मग त्या रथावरी बैसोन ताटिकेचे हिंदोळी कवन. त्याची मार्गे तिघे जण जाते जाहले ते धवा. वात वेगे जात स्यंदन की अपार भूमी टाकिली क्रमोन. जैसे ऐकता हरिकीर्तन पापे खंडोनी भस्म होती. पुढे देखिले घोर अरण्य वृक्ष लागले परमसघन. चाला वयासी स्यंदन मार्ग पुढे फुटेना. रामासी म्हणे गाधी नंदन राघवा हेची ताटिकारण्य. आता येईल ती धावोन वास काढून मनुष्यांचा. तो हाक फोडिली अकस्मात जे ऐकता दचकेल कृतांत. विश्वामित्र जाहला भयभीत रक्षी म्हणत राघवा. उन्मत्त दशसहस्त्र गजांचे बळ ऐसी ताटिका परमसबळ. पर्वत साठवती विशाळ ऐसे उदरतीयेचे. ते कुंभकर्णाची भगिनी बहुत विशाळ राक्षसिणी. शतांची शते गोद्विज धरुनी दाढे खाली रगडीतसे. ताटिका मार्गी जाता सहज मुखात घालोनी रगडी द्विज. वनपावोनी शोधोनी द्विज नित्य भक्षी साक्षेपे. प्रेत रक्ते वस्त्रे भरली तिची आपणा भोवती वेष्टिली. मनुष्य शिरे करणी बांधिली बहुदाट वळीने. नरशिरांच्या अपार माळा शोणिते चर्चित रुळती गळा. कपाळी सिंदूर चर्चिला बाबर झोटी मोकळ्या. 12 गाव पसरले वदन 5 गाव लांब एक एक स्तन. अगणित राक्षसी संगे घेऊन रामावरी लोटली. सखियास ताटिका म्हणे तेची क्षणी या पंथे येत मनुष्यांची घाणी. नरमासांची आजी धणी तुम्हास देईन निर्धारे. विश्वामित्र म्हणे चाप पाणी हे वृक्ष विशाळ गेले गगनी. आत गर्जतात राक्षसिणी ताटिके सहित पाहे पा.
राम काढी कोदंडाची गवसणी, जैसा याज्ञिके कुंडीचा फुंकिला अग्नी, की अकस्मात उगवला वासरमणी, यामिनी अंती पूर्वेसी. तव ओढिता आकर्ण, कडकडात घोष दारुण, जाहला सवेच योजिला बाण, प्रळय चफळे सारिखा. ज्या बाणाचे अर्धचंद्राकार वदन, करी धावत्या वायूचे खंडन. रामे ओढून आकर्ण, बाण सोडिला ते समयी. वृक्षांसहित राक्षसिणी, मुख्य ताटिका हृदयापासोनी. छेदोन पाडिली ते क्षणी, घोष गगनी न समाये. तो प्राण जाता राक्षसिणी, ताटिका गर्जली ते क्षणी. तो घोष विमानी ऐकोनी, देव सर्व गजबजिले. म्हणती विजयी विजयी श्री रघुवीर, वर्षती देव पुष्पांचे संभार. ब्रह्मानंदे विश्वामित्र, रामा लागी आलिंगी. म्हणे रविकुळ भूषणा रघुवीरा, राजीव नेत्रा परमसुकुमारा. तुझी धनुर्विद्या रामचंद्रा, अजिम्याम दृष्टी विलोकिली. जैसे एकाची नामे करुन, कोट्यावधी पापे जाती जळून. तैसे ताटिके सहित हे वन, एकाची बाणे खंडिले. ताटिकेच्या रक्ते करुनी, असंभाव्य तेव्हा रंगली मेदिनी. देव दुमदुभी वाजविती गगनी, आला चाप पाणी सिद्धाश्रमा. जैसा वर्षा काळी गंगेचे पूर, तैसे चहून कडून धावती ऋषीश्वर. समस्तासी वंदोनी रघुवीर, भेटता जाहला ते काळी. यज्ञ मंडप शास्त्र प्रमाण, कुंड वेदिका भूमी साधोन. चारिद्वारे अष्टकोन, करीती साधून विप्र तेव्हा. सकळ सामग्री सिद्ध करून, आरंभिला महायज्ञ. श्रीरामासी म्हणे गाधिनंदन, मख रक्षण करी आता. तुआ ताटिका वधिली हा समाचार, ऐकोनी धावतील रजनीचर. मारीच सुबाहू भयंकर, प्रळय थोर करतील. या लागी नरवीर पंचानना, सांभाळी चहूकडे रघुनंदना. परम कपटी राक्षस जाणा, पर्वत शिळा टाकतील. श्रीराम म्हणे महाऋषी, तुम्ही चिंता न करावी मानसी. शिक्षा लावीन कृतांतासी, विघ्ने करू आलिया. ऐकोनी श्रीरामाचे वचन, उल्हासले ऋषीचे मन. दीक्षा ग्रहणे गाधिनंदन, आरंभ करी यज्ञासी. जैसा चंद्र वेष्टित तारांगणे, की मित्रा भोवती जैशी किरणे. तैसा ऋषी वेष्टित गाधिवदने, कुंडा समीप विराजे. ओंकारा सहित स्वाहाकार, अवदाने टाकिती सत्वर. उठला मंत्रांचा गजर, षटकार घोषपई. तो अस्तासी गेला वासरमणी, दोन प्रहर जाहली रजनी. पिशिता शन आले धावोनी, ताटिकेच्या कैवारे. 20 कोटी रजनीचर, मुख्य मारीच सुबाहू असुर. सिद्धाश्रमा समीप सत्वर, हाक फोडित पातले. हाक ऐकोनी दारुण, भयभीत जाहले ब्राह्मण. गळती हातींची अवदान, वदनी बोबडी वळतसे. म्हणती रक्षी रक्षी रघुनंदना, नरवीर श्रेष्ठा गोविप्रपाळना. श्रीराम म्हणे वो ब्राह्मणा, चिंता काही न करावी. तव एक म्हणे ब्राह्मण, रक्षणार राम आणि लक्ष्मण. पर्वताकार राक्षस संपूर्ण, 20 कोटी पातले. एक द्वार हे दोघे रक्षिती, दुजा द्वारे राक्षस संचारती. आता कैसी होईल गती, पळावया निश्चिती ठाव नाही. विश्वामित्र म्हणे स्वस्थ करा मन, मानव नव्हे रघुनंदन. पुराण पुरुष आदि नारायण, राक्षस वधावया अवतरला. तो पर्वत आणि पाषाण, यज्ञ मंडपावरी पडती येऊन. हाक फोडिती दारुण, मग रघुनंदन काय करी. कोदंड ओढून आकर्ण, सोडी बाणा पाठी बाण. राक्षसांची शिरे करचरण, तटा तटा तुटता ती. राक्षस परम अतुर्बळी, ज्याही सुरांचे मुकुट पाडिले तळी. हाक देती अंतराळी, यज्ञ मंडप वेढिला. एक उडती अंबरी,
प्रेते टाकिती यज्ञकुंडावरी, मग रघुत्तम अयोध्या विहारी, सर्वद्वारी व्यापिला. जिकडे तिकडे रघुनंदन, चारी द्वारे अष्टकोन, अष्टदिशा व्यापोन, सोडी बाण श्रीराम. मंडपाच्या कळसावरी उभा राम कोदंडधारी, बाणांचा पर्जन्य तये अवसरी, चहून कडोन पाडितसे. राम रूपे असंख्यात, याग मंडपा भोवते वेष्टित, बाणांचे पूर वर्षत, संहार होत असुरांचा. मंडपावर आणि खालते, सर्व व्यापिले रघुनाथे, तीळ ठेवा वया पुरते, रामा विणरिते स्थळ नसे. तुणिरा तुनी किती निघती शर, शेषासी त्याचा न कळे पार, की लेखकापासुनी अक्षर, किती निघती कळेना. की मुखातुनी शब्द निघती, त्यांची जैशी न होय गणती, की मेघधारा वर्षती, नाही गणती तयांची. मेरू पाठारी रत्नखाणी निश्चिती, त्यातून रत्ने जैसी निघती, की पृथ्वीवर तृणांकुर किती, नाही गणती तयांची. की शास्त्र संमते अनेकार्थ, असंख्य करीती निपुण पंडित, तैसा राम बाणासी नाही अंत, तुणीर निश्चित रिता नोहे. मेघ समुद्र जळ प्राशिता, परी तो रिता नोहे तत्वता. की विष्णू महिमा वर्णिता, न सरे सर्वथा कल्पांती, तैसा उणा नोहेची तुणीर, कोट्यानुकोटी निघती शर, करीत राक्षसांचा संहार, समर धीर श्रीराम. जैसी जाहलिया प्रभात, वृक्षाहुनी पक्षी उडती बहुत, तैसी राक्षस शिरे अकस्मात, आकाश पंथे उसळती. 20 कोटी राक्षस देख, एकला राम अयोध्या नायक, परी ते मृगेंद्रावरी जंबुक, अपार जैसे उठावले. की दंडशूक मिळोन अपार, धरू आले खगेश्वर, की प्रळयाग्नीवरी पतंग भार, विजवा वया झेपावती. की बहुत मिळून खद्योत, धरून आणू म्हणती आदित्य, की शलभ मिळोनी समस्त, महामेरू उचलू म्हणती. एकलाची फरशधर, परी आवनी केली निर्वीर, एकले नृसिंहे संभार, आटिले पूर्वी दैत्यांचे. असो राक्षस शिरांच्या लाखोल्या, रामे भूलिंगासी समर्पिल्या. मरीच सुबाहू ते वेळा, गदा घेऊन धाविन्नले. रामे काढिला निर्वाण बाण, ज्या शरमुखी दैवत सूर्यनारायण. सुबाहूचा कंठ लक्षून, केले संधान राघवे. जैसा विहंगम वेगे करून, धावे वृक्षाग्नीचे फळ लक्षून, तैसा सवेग गेला बाण, शिर उडविले सुबाहूचे. त्या बाणाचा पिसारा किंचित, मारीचास लागला अकस्मात. त्या शरवाते अद्भुत, मारीच गेला उडोनी पै. की खगेश्वराच्या पक्ष फडत्कारी, अचळ उडोनी जाय दिगंतरी. तैसा मारीच समुद्रा भीतरी, जाऊन या पडियेला. परम होऊन या भ्रमित, लंकेस गेला पळत. वाटे पाठीसी लागला रघुनाथ, परतोनी पाहत घडी घडी. लंकेत राक्षस प्रवेशोन, राक्षसेंद्रा ते सांगे वर्तमान. म्हणे मानव नवे रघुनंदन, आदि पुरुषावतरला. अवघा ऐकून वृत्तांत, रावण दचकला मनात. जैसा सुपर्णाचा ऐकता पुरुषार्थ, सर्प बहुत संतापती. की ऐकोन संतांचे स्तवन, मनात कष्टी होय दुर्जन. की पतिव्रतेचा धर्म परिसोन, व्याभिचारिणी विटती पै. असो समस्त आटोनी रजनीचर, सिद्धाश्रमी रणरंगधीर. रणमंडळी रघुवीर, एकला कैसा शोभला. जैसा महाकल्पी सर्व संहारे, मग एकले परब्रह्म उरे. की समस्त लोपोनी नक्षत्रे, एकला दिनकर उगवे जैसा. की शुक्तिके वेगळे मुक्ता फळ, दिसे जैसे परम तेजाळ. की प्रपंच त्यागोनी निर्मळ, योगेश्वर विलसे जेवी. जैसी रात्र निरसता उठती जन,
तैसे यज्ञ मंडपातुनी उठती ब्राह्मण, भेटती रामास जाऊन, ब्रह्मानंदे करुनिया. जठरी अन्न पाक होय वेगे, परी गर्भास धक्का न लागे. की ज्ञानी वेष्टित तापत्रय भोगे, परी अंतर न भंगे सर्वथा. तैसे यज्ञ मंडपा सहित विप्र, रघुत्तमे रक्षिले साचार. पूर्ण जाहला मख समग्र, श्री रघुवीर प्रतापे. विश्वामित्रासी नावरे प्रेमा, म्हणे वत्सा माझिया श्रीरामा. सहस्रवदनास तुझा महिमा, न वर्णवेची सर्वथा. कौशिकासी म्हणती ऋषीजन, श्रीराम मूर्ती धाकुटी सगुण. पर्वताकार राक्षस संहारून, कैसे क्षण मात्रे टाकिले. विश्वामित्र हास्यवदन, ऋषी प्रति बोले वचन. म्हणे आदित्य मंडळ दिसे लहान, परी पृथ्वी भरी प्रकाश. धाकुटा दिसे कलशोद्भव, परी उदरी साठविला जलार्णव. की वामन रूप धरी केशव, परी 2 पाऊले ब्रह्मांड केले. दिसे इंद्राचे वज्र लहान, परी पर्वताचे केले चूर्ण. पंडित हृदयी बुद्धी सर्षप प्रमाण, परी आब्रह्म भुवन व्यापिले. तैसा राम धाकुटा दिसे तुम्हा, परी ब्रह्मादिका नेणवे महिमा. पुराण पुरुष हा परमात्मा, भक्त रक्षणा अवतरला. असो भूतावळी पातल्या तेथे, त्याही भक्षिली राक्षस प्रेते. यज्ञ मंडपा भोवते, शुद्ध केले भूमंडळ. तो आले मिथुलेश्वराचे पत्र, ते स्वये वाची विश्वामित्र. सवे घेऊन समस्त विप्र, स्वयंवरा लागी येई जे. ते दिवशी बहुत सोहळा, सिद्धाश्रमी कौशिके केला. ब्राह्मण भोजन जाहलिया सकळा, वस्त्रे अलंकार दिधले. जेथे सहाय्या श्रीराम आपण, तेथे काही न दिसे अपूर्ण. बहुत दक्षिणा देऊनी ब्राह्मण, विश्वामित्रे तोषविले. असो तेव्हा जाहलिया रजनी, कौशिक निजला स्वशयनी. पुढे राम लक्ष्मण घेऊनी, सुखे करून पहुडला. साक्षात शेष नारायण, कौशिक निजला पुढे घेऊन. निद्रा नव्हे ते समाधी पूर्ण, उन्मनी ओवाळून टाकावी. हृदयी न धरिता रघुनाथा, शेजे निजती जे तत्वता. मज गमे ऐसे पाहता, की पशुच केवळ पडियेले. राम स्मरणे विण भोजन, जैसे भस्मी घातले अवदान. ते यज्ञ पुरुषासी न अर्पण, वृथा भोजन तैसे ते. राम प्राप्तिविण कर्म देख, नाशिती कुश मृत्तिका उदक. तरी ते पिशाच नर ओळख, भुलले मूर्ख जाणिजे. श्रीराम प्राप्ती विण ज्ञान, त्याचे नाव म्हणजे अज्ञान. विद्या तेची अविद्या पूर्ण, धर्म तो अधर्म जाणिजे. असो धन्य भाग्य कौशिकाचे, पुढे निधान श्री वैकुंठीसे. घेऊन पहुडला साचे, नाही चिंतेचे वास्तव्य. निद्रा लागली जो ऋषीस निश्चिती, तो जागे जाहले दोघे दशरथी. श्रीराम म्हणे सौमित्रा प्रती, परियेसी एक जीव लगा. आपण कधी जाऊ अयोध्येसी, पाहू दशरथाचा वदन शशी. बोलता श्रीरामाचे नेत्रासी, अश्रू आले ते धवा. तो शयनी जागा जाहला गाधीसुत, दोघांच्या ऐशा गोष्टी ऐकत. सुंद सुंदोनी बोले रघुनाथ, श्री दशरथ देखो कधी. सकळ रायांचे मुकुट एकसरी, नमस्कारिती ते अवसरी. पडती दशरथाचे प्रपदावरी, किणी पडली चरणी तेणे. ते चरण मी कधी देखेन, दशरथाच्या पादुका घेऊन. दिव्यरत्नी मंडित पूर्ण, मी उभा ठाकेन कधी पुढे. जे अयोध्या प्रभूची पट्टराणी, श्री कौसल्या आमुची जननी. ते अत्यंत कृश होऊनी, वाट पाहत असेल की. ऐसे विश्वामित्रे ऐकिले, उठोनी रामासी हृदयी धरिले. म्हणे बारे जनकाचे पत्र आले, उदयी जाऊ मिथुलेसी. तेथे केवळ विजय श्री सीता, ते तुझ माळ घालील रघुनाथा.
कौसल्ये सहित दशरथा तेथेची तुझ भेटवीन. तू जगद्गुरु श्री रामचंद्र दाविसी लौकिक लीला चरित्र. असो उदयाचळी प्रकटले रविचक्र विप्रसारिती नित्यनेम. घेऊन ऋषीश्वरांचे संभार श्रीराम आणि सौमित्र. निघता जाहला विश्वामित्र मिथुला पंथे ते काळी. चरण चाली ऋषी चालती म्हणोनी रथ टाकोनी रघुपती. चरणी चालता हो जगती धन्य जाहले म्हणतसे. दोही बाही विश्वामित्र आणि सौमित्र मध्ये जगद्वंद्य राजीव नेत्र. जो घनश्याम चारुगात्र कैसा शोभला ते काळी. पूर्वी मंथावया क्षीरसागर निघाला जेव्हा क्षीराब्दिजावर. ते वेळी कमलोद्भव आणि उमावर दोही भागी शोभेल जेवी. की शशिमंडळा दोहींकडे लखलकीत शोभती भृगुतनय अंगिरासुत. की शंखचक्र विराजत श्री विष्णूच्या दोही भागी. असो ऐसा चालता रघुनाथ ऋषी आपुलाले आश्रम दावित. ठाई ठाई बैसवूनी रघुनाथ पूजा करीती आदरे. समस्तांचा करीत उद्धार पुढे चालत जगदोद्धार. तो पुढे प्रचंड शिळा दुर्धर दृष्टी देखिली राघवे. तो श्रीरामचरण रजते वेळे वायुसंगे पुढे धाविन्नले. शिळेवरी जाऊनी पडिले नवल वर्तले अद्भुत. अहल्येसी लाविला चरण ऐसी कथा वर्णिती कविजन. तरी अहल्या ब्राह्मण कन्या पूर्ण गौतमाची निजपत्नी. ब्राह्मण पत्नी ते महासती तिये ते पाय लावील रघुपती. हे न घडे कल्पांती बर्वे संती विचारिजे. असो चरण रजेची ते वेळा कापो लागली प्रचंड शिळा. विश्वामित्रा प्रति घनसावळा पुसता जाहला वृत्तांत. म्हणे ऋषी हे नवल वर्तत थरथरा शिळा कापत. जैसा चंद्रोदय हळूहळू होत तैसे दिव्य रूप दिसत स्त्रियेचे. परम शोभती विद्रुमाघर जे चंपक वर्ण सुकुमार. उर्वशी रंभा म्हणती सुंदर परी इज वरोनी ओवाळिजे. मस्तकीचे रुळती कबरी भार वल्कले वेष्टित सुंदर. मज वाटते इंद्रादी सुरवर इचे पोटी जन्मले. की हे आदि भवानी साचार आमास आली हो समोर. की हे कोणी ऋषीपत्नी सुंदर निद्रा घेऊन उठली पै. की पडली होती मूर्छा येऊनी की निघाली पाताळाहुनी. की कोणी टाकिली वधोनी प्राण येऊन उठली आता. की केले असे शासन बैसली होती रुसोन. की तुमची तपश्चर्या संपूर्ण येणे रूपे आकारली. मग विश्वामित्र म्हणे राजीव नेत्रा हे ब्रह्मकन्या परमपवित्रा. पतीने शापिता मदनारी मित्रा शिळा रूप जाहली हे. श्रीराम म्हणे महाऋषी अहल्या शिळा जाहली कैशी. तो वृत्तांत मजपाशी कृपा करोनी सांगिजे. ऋषी म्हणे विरिंचीने ब्रह्मांड रचिले चित्र विचित्र रूप विस्तारिले. सकळान माझी विशेष केले अहल्येचे स्वरूप पै. देखोनी परम सुंदर तीस मागो येती बहुतवर. कमलोद्भवासी पडला विचार स्वयंवर थोर मांडिले. ब्रह्मा बोले मानसीचा पण दो प्रहरात पृथ्वीची प्रदक्षिण. करून येईल पुढे पूर्ण त्यासी देईन हे अहल्या. ऐकोन ऐश्यापणासी धावो लागले देवऋषी. यक्ष गंधर्व तापसी पृथ्वी प्रदक्षिणेसी चालिले. त्यात अवघ्या पुढे अमरपती ऐरावतारूढ धावे शीघ्रगती. इतर लोकपाळही धावती वाहनी बैसोनी आपुल्या. एक ऊर्ध्व पंथे वेगे जाती एक समीर गती धावती. एक मार्गी अडखळून पडती सवेची पळती उठोनिया. तव इकडे गौतम मुनी जान्हवी जीवनी स्नान करुनी
बाहेर येता नयनी द्विमुखी कपिला देखिली. तव गायत्री मंत्र जपोन विधियुक्त केल्या प्रदक्षिणा तीन. नित्य कर्म अनुष्ठान गौतमे केले सावकाश. सत्य लोकास आला परतोन ज्ञानी पाहे कमलासन. तो पृथ्वी प्रदक्षिणा तीन करून आला गौतम मुनी. विधी म्हणे धन्य जाहले अहल्येचे भाग्य फळासी आले. तात्काळ दोघासी लग्न लाविले यथा विधी पाणीग्रहण. तो अवघ्यान पुढे अमरपती धावत आला शीघ्रगती. वधू अरे देखो निया चित्ती परम क्रोध संचरला. विरिंचीस म्हणे सहस्रनयन वृद्धास केले कन्यादान. तू असत्यनाथ पूर्ण कळो आले येथोनी आम्हा. ब्रह्मा म्हणे वज्रधरासी मज असत्य तू किमर्थ म्हणसी. येणे तीन प्रदक्षिणा केल्या पृथ्वीसी पाहे मानसी विचारुनी. विचार न करिता बोले वचन सज्जनासी ठेवी नसते दूषण. वेदवाणी मानी अप्रमाण शतमूर्खाहुनी मूर्खतो. असो इंद्रे द्वेष धरोनी मानसी म्हणे एक वेळ भोगीन अहल्येसी. परतोन गेला स्वस्थानासी खेद अत्यंत पावोनिया. घेऊनिया अहल्येसी गौतम आला निजाश्रमासी. बहुत क्रमिले काळासी परी इंद्र अहर्निशी जपतसे. तव आले सूर्यग्रहण गौतम अहल्या स्नान करून. ऋषी ध्यानी बैसला तल्लीन अहल्या परतोन घरा आली. ब्रह्मकन्या एकली गृहात जाणोनी शक्र आला धावत. गौतमाचा वेश धरित सती लागी भोगावया. कपाट देवोन गृहांतरी आत बैसली ब्रह्मकुमारी. तो हा कपट वेशधारी येऊन द्वारी उभा ठाके. म्हणे अहल्ये धाव धाव झडकरी म्हणून आंग टाकिले धरणीवरी. येरी धावोन आली द्वारी हृदयी धरी तया ते. कापट्य नेणे महासती हृदयी निर्मळ जैशी भागीरथी. परमखेद करी चित्ती नयनी वाहती अश्रुपात. अहल्येने वेगे उचलिला नेऊन मंचकावरी पहुडविला. म्हणे प्रिये प्राण चालिला अंग संग देई वेगे. येरी म्हणे स्वामी आजीग्रहण माध्या नास आला चंड किरण. महाराज तुम्ही शास्त्रज्ञ पूर्ण विचारून पहावे. येरू म्हणे तुझ शास्त्रासी काय कारण माझे वचन तुझ प्रमाण. तव ते सती शिरोरत्न अवश्य म्हणे ते काळी. अहल्या इंद्र दोघा जणी शयन केले एके शयनी. तव गौतम नित्य नेम सारुनी आश्रमासी पातला. म्हणे अहल्ये उघडी वो द्वार येरी घाबरी सावरी वस्त्र. म्हणे कोण रे तू दुराचार तो म्हणे अमरेंद्र जाण मी. म्हणे रे अपवित्रा काय केले श्रोत्रियाचे पात्र का स्पर्शिले. तुझे थोरपण दग्ध जाहले कर्म केले विपरीत. रती जाहली की परिपूर्ण वेगी जाय तू येथून. मग अहल्या कपाट उघडी धावोन तव गौतम दृष्टी देखिला. अहल्येस ऋषी कैसा भासला की कल्पांतीचा सूर्य प्रकटला. की अपर्णावर कोपला तृतीय नेत्र उघडून या. तो इंद्र पळता शापिला वेगे तुझे अंगी होतील सहस्त्र भगे. नपुंसक होऊन वागे परद्वार्या पतिता तू. तव ते अहल्या कामिनी थरथरा कापे ऋषीस देखुनी. जैसी महावाते कमळणी उलथोन पडो पाहे पै. ग्रहणी काळवंडे वासरमणी तैशी मुखीची कळा गेली उतरोनी. परमकोपाय मानमुनी अहल्येसी शापित. हो तुझे शरीर शिळावत जड होऊन पडो अरण्यात. 60 सहस्र वर्षे पर्यंत राहे मूर्छित होऊन या. शाप ऐकताच लवला आहे धावोनी धरी ऋषीचे पाय. म्हणे महाराजा विचारुनी पाहे कापट्य केले चांडाळे. जाणो निया पाकशासन जरी म्याम दिले असेल भोगदान. तरी माझे शरीर हो शतचूर्ण
ठकविले पूर्णपतिताने. ऋषी म्हणे तुवा जाणोन, शापिला नाही पाकशासन. रती झाली की परिपूर्ण, जाय म्हणून बोललीस. येरी म्हणे नेणोनी घडले पाप, मज उपजला पश्चाताप. तपोनिधी पुण्यरूप, देई उशाप सर्वथा. अहल्या परम दीनवदन, नेत्री वाहे अश्रुजीवन. द्रवले गौतमाचे मन, काय वचन बोलिला. म्हणे रविकुळी अवतरेल नारायण, कौसल्यात्मज रघुनंदन. त्याच्या पदरज प्रतापे करुण, उद्धरोन मज पावसी. आता होई तू चंडशिळा, जड पाषाण परम सबळा. वचन ऐकताची तत्काळा, अहल्या मूर्छित पडियेली. शरीर पडले अचेतन, अंग सर्व जाहले पाषाण. केश नेत्र नासिकास्तन, जाहले कठीण रूप तेव्हा. प्राण गोळा होऊनी समस्त, आकर्षोनी राहिली गुप्त. गौतम आपुले दृष्टी पाहत, पाषाणवत अहिल्या. मग आठवुनी अहल्येचे गुण, गौतमासी आले रुदन. म्हणे अहल्ये ऐसे गुणनिधान, कैसे टाकून जाऊ मी. तीस नेणोन घडले पाप, म्यामतर दिधला दीर्घ शाप. आता करावया जाईन तप, इज समीप कोणी नाही. येथे सर्प व्याघ्रादी जीव जाती, ईस शिळा देखोन पीडा करीती. चंपक कळिका अहल्यासती, परम खेद पावेल. मग ऋषी शाप देत वनासी, जे जीव मात्र येतील अहल्येपाशी. ते गतप्राण होतील निश्चयेसी, कोणी शिळेसी न पहावे. ऐसे ऐकता शापवचन, एक वृक्ष वेगळे करून. पिपिलिकादी गज व्याघ्र संपूर्ण, गेले पळून ते काळी. मग तो महाऋषी गौतम, सतीचा खेद करी परम. पावला तो बद्रिकाश्रम, अनुष्ठान करीत बैसला. म्हणे कामे नाडिला पाकशासन, मज क्रोधे नागविले पूर्ण. इंद्र अहल्येसी शापिता जाण, तपक्षय जाहला. इकडे इंद्र मयूर होऊन अरण्यात, अनुतापे हिंडे रुदन करीत. मग समस्त देवी अमरनाथ, गौतमापाशी आणिला. सुरवरी बहुत प्रार्थून, केले इंद्राचे शापमोचन. गौतम बोले प्रसन्न वदन, सहस्त्र नयन तू होशील. शक्र सहस्र नेत्र जाहला, निजपदा तत्काळ पावला. तई पासोन हे अहल्याशिळा, आजवरी जाहली होती. रामा तुझे पडता चरणरज, अहल्या दिव्य रूप जाहली सहज. श्रीरामा पहावया तुझ, सजीव सतेज जाहली. कौशिके सांगता हे पूर्वकथन, आश्चर्य करी रघुनंदन. कौशिकासी प्रतिवचन, काय बोलता जाहला. म्याम काय केले असे आचरण, माझ्या पदरजे उद्धरे पाषाण. कौशिक म्हणे तुझे चरण, त्यांचे वैभव राम आहे. असो रघुवीर तये काळी, ऋषी सहित आला तिये जवळी. पदर सावरोनी उठिली, अहल्या देवी ते धवा. मस्तकीचे मोकळे कबरी भार, सावरोनी वीर गुंठी बांधी सत्वर. नेत्री न्याहाळीत रघुवीर, विधिसुता समोर पातली. जो दशरथाचा महत् पुण्यमेरू, जो का लावण्यामृत सागरू. जो जगद्वंद्य जगद्गुरु, अहल्येने देखिला. जो मृडानी पतीचे हृदयरत्न, जो इंद्रादी देवांचे देवतार्चन. जो जलजोद्भवाचे ध्येय पूर्ण, नारदादिकांचे गुह्य जे सनकादिकांची आराध्य मूर्ती. चारी साही वर्णिती ज्याची कीर्ती. तो नेत्री देखिला रघुपती, प्रेम चित्ती न समाये. अष्टभावे दाटोन ब्रह्मकन्या, साष्टांग नमी राजीव नयना. तो श्रीराम बोले सुवचना, माते ऊठ झडकरी. ऐसे ऐकता ते वेळी, कमलोद्भव कन्या उठली. जैसी कोकिळा गर्जे वसंतकाळी, तैसी स्तवन करीतसे. म्हणे जय जय रामा करुणा समुद्रा, हे दशरथे प्रताप रुद्रा.
हे जगद्गुरु श्री रामचंद्रा, मज चकोर लागी उदय तुझा. हे राघवा पुराण पुरुषा, हे जगतपालका अनंत वेशा, हे कौसल्यात्मजा चंडांशा, निसरली निशा तव उदयी. हे विद्वज्जन मान समान दुसरतना, हे ताटिकांतक नरवीर पंचानना. तुझ्या नाम प्रतापाची ऐकता गर्जना, पाप वारणा संहारी. श्रीरामा तू भवरोग वैद्य सुजाण, मात्रा देऊन निज चरण रेण. दोष क्षय रोग दौडोन, अक्षय केले मज लागी. 60 सहस्र वर्षे पर्यंत, अहम देह भूते झडपिले यथार्थ. तू पंचाक्षरी रघुनाथ, भूते समस्त पळाली. 60 सहस्र वर्षेवरी, जळता चिंतेच्या वणव्या भीतरी. तू मेघ वर्षता झळकरी, आजी पूर्ण निवाले. माझ्या कुरळ केशे करुण, राघवा झाडीन तुझे चरण. तुझवरून ओवाळून, काया टाकीन माझीही. असो गौतम पाहे ज्ञानी, तो उद्धरिली आपुली कामिनी. तात्काळ उभा ठाकला येऊनी, वंदी चाप पाणी तया ते. श्रीराम उगवता दिनमणी, ही चक्रवाके मिळाली दोन्ही. असो सकळ ऋषी मिळूनी, शेष भरिती उभयतांची. अहल्या म्हणे हो श्रीरामा, तुझ अनंत कल्याण हो सर्वोत्तमा. हिमनग जामात मन विश्रामा, पूर्ण ब्रह्मा परात्परा. श्रीरामा सीता स्वयंवरी, तुझची प्राप्त होईल ते नवरी. तुझ वाचोनी आणिकास न वरी, तुझची वरील निर्धारे. अहल्या गौतम दोघा जणी, निजाश्रमी पूजिला चाप पाणी. पुढे श्रीराम आज्ञा घेऊनी, मिथिले जवळी पातले. शतानंद पुत्र अहल्येचा, तो होय पुरोहित जनकाचा. संग धरोनी श्रीरामाचा, तोही निघाला ते वेळी. मिथिले बाहेर उपवनात, ऋषी सहित राहिला रघुनाथ. तो नगरातून आली मात, स्वयंवरपणाची ते धवा. उमाकांताचे चाप दारुण, त्यास जो बळीया वाहील गुण. त्यास जानकी पाणी ग्रहण, हाची पण स्वयंवरी. श्रीराम म्हणे विश्वामित्रासी, जानकी जन्म पावली कैसी. पण केला धनुष्यासी, तरी ते चाप कोणाचे. कौशिक सांगे पूर्वकथन, पूर्वी राजा पद्माक्ष जाण. तेणे कमला करून प्रसन्न, हेची वरदान मागितले. की माझी कन्या होऊन घरी, खेळे माझी निज अंकावरी. मग ते वैकुंठपतीची अंतुरी, काय बोले ते धवा. मी येता तुझिया मंदिरा, बरे तुझ नव्हे नृपवरा. नसती विघ्ने येती घरा, विचार बरवा नव्हे हा. नृप म्हणे निश्चये माझे अंतरी, माते तू होय माझी कुमरी. इंदिरा म्हणे स्वामी मुरारी, तया आधीन मी असे. मग प्रसन्न करूनी श्रीधर, राजा पद्माक्षा मागे वर. मज कन्या रमा देई साचार, ऐकता मुरहर हा सिन्नला. मग मातुलिंग फळ दिधले, ते राये घरी नवमास ठेविले. त्यातून कन्या रत्न निघाले, तेज प्रकटले असंभाव्य. वाढता वाढता जाहली उपवर, तीस मागो येत बहुतवर. पद्माक्षासी सुख अपार, कन्या सुंदर देखोनी. ऋषिगण गंधर्व नृपवर, यक्ष चारण विद्याधर. एक वटले समग्र, पद्माक्षाचे मंदिरी. म्हणे पण करी एक लागवेगी, कोप चढला पद्माक्षा लागी. म्हणे नभ सुनीळता जयाचे अंगी, त्यास कन्या देईन हे. ऐकोनी सर्वही कोपले, म्हणती काय रे मिथ्या बोले. एक सरीसे वीर खवळले, युद्ध मांडले असंभाव्य. अवघ्या राजासी एकला, पद्माक्ष सप्तदिन भांडला. शेवटी सर्वी मिळोनी मारिला, पद्माक्ष रावो रणा माझी. तो पद्माक्षी ते वेळी, अग्निकुंडी गुप्त जाहली. पद्माक्षाची संपदा लुटली, ग्राम विध्वंसुनी सर्व गेले. तया ब्रह्मारण्या माझारी,
पद्माक्षी निघाली कुंडा बाहेरी, रावण विमानारूढ ते अवसरी, लावण्य सुंदरी देखिली. देखोन सौंदर्य रूपडे, रावणाची उडी पडे. येरी यज्ञ कुंडा माझी दडे, रावणे कुंड विजविले. तेणे खणिता बहुत यत्ने, त्यासी सापडली 5 रत्ने. घरा आणली दशानने, संदुके माझी ठेविली. मग एकांतीचे अवसरी, रावण सांगे मंदोदरी. अमूल्य रत्ने पृथ्वीवरी, तुझ लागी सुंदरी आणली. धावोनी मंदोदरी उचली पेटी, तव ते न ढळेची तये गोरटी. हासोन दशवक्र शेवटी, आपण उठे उचलावया. तव ती न ढळेची 20 करी, आश्चर्य झाले ते अवसरी. प्रधान आणि मंदोदरी, पेटी उघडिती ते धवा. तव षण्मासांचे कन्यारत्न, देखता होय दशानन. मंदोदरी म्हणे हे विघ्न, राया घरासी आणले. जो मायार्णवा वेगळा, चैतन्य देही घनसावळा. त्यासीच हे घालील माळा, इतरा ज्वाळा अग्नीची हे. इणे निर्दाळीला पद्माक्ष नृपवर, बहु रायांचा केला संहार. ही येथे असता साचार, लंका पुरन उरेची. दशानना हे परमविघ्न, इजसी आधी बाहेर घाली नेऊन. मग बोलाविले सेवकजन, संदूक मस्तकी दिधला. पेटी उचलिली ते अवसरी, हळूचा आतून शब्द करी. मी आणिक येईन लंकापुरी, रावण सहपरिवारी वधावया. ऐको निया ऐसे वचन, रावणाचे दचकले मन. म्हणे इचा आता वध करीन, मयजा चरण धरी मग. चरणी दृढ ठेवोनी माथा, म्हणे पुढील विघ्ने आताची का आणिता. मग शांत केले पौलस्ती सुता, सकळी मिळून ते धवा. रावण सांगे सेवकासी, जनक राजा आहे मिथिलेसी. त्याची आ गावावरी हे विवशी, धाडी नेऊन घाला रे. मग रातोराती तात्काळी, पेटी पुरिली मिथिले जवळी. ते शतकोणे एकेकाळी, जनके ब्राह्मणासी दिधले. पद्माक्ष नृपपूर्वीचा पूर्ण, पुन्हा अवतरला तो ब्राह्मण. राये वेदवक्ता म्हणून, क्षेत्रदान दिधले. सुमुहूर्त पाहोनी सुंदर, ब्राह्मणे जुंपिला नांगर. नांगरा दाती परिकर, पेटी अकस्मात लागली. ब्राह्मण सत्य सन्मार्गी, पेटी उचलिली लागवेगी. मग दाखविली जनका लागी, म्हणे राया ठेवणे घेई आपुले. राव म्हणे काय आहे भीतरी, विप्र म्हणे मी नेणे निर्धारी. जनक राजा आश्चर्य करी, पेटी उघडिली ते धवा. भोवते प्रधान पाहती सकळी, तो 5 वर्षांची कन्या देखिली. असंभाव्य प्रभा पडली, आश्चर्य वाटले सकळिका. जनकास उपजला स्नेहो, म्हणे स्वामी हे कन्या रत्न मज द्या हो. ब्राह्मण म्हणे महाबाहो, तुझीच कन्या हे निर्धारे. ऐसी ते जनकात्मजा सुंदर, सकळ सौंदर्याचे माहेर. जनक रायासी सुख अपार, म्हणे इंदिरा साचार आली हे. 21 वेळा निक्षत्री, परशुरामे केली धरित्री. सहस्रार्जुन वधोनी क्षणमात्री, सूड घेतला रेणुकेचा. त्र्यंबक धनुष्य घेऊन हाती, आला जनकाचे गृहाप्रती. षोडशोपचारे जनक नृपती, भार्गव रामासी पूजितसे. भोजनास बैसले गृहांतरी, शिवधनुष्य ठेवूनी बाहेरी. तो जानकीने ते अवसरी, घोडे केले धनुष्याचे. परशुराम भोजन करुनी, सभेत बैसला येऊनी. तो कोदंड न दिसे नयनी, भार्गव मनी क्षोभला. म्हणे गजभारी न लोटे धनुष्य, त्याचा कोणी केला अभिलाष. परशुराम आणि मिथिलेश, द्वारा बाहेर जो आले. तो कोदंडाचे घोडे करुनी, इया इया म्हणोनी ओढी मेदिनी. परशुरामे ते देखोनी, अंगुळी वदनी घातली. पिता देखोनी जनकबाळी, कोदंड सांडो निया पळाली. धनुष्य पडले ते स्थळी,
ते न ढळेची कवणा ते. वीर लाविले प्रचंड, परी न उचलेची कोदंड. भार्गव म्हणे हे वितंड, सीता वेगळे उचलेना. मग जनक म्हणे कुमारी, मागुती चापा ते घोडे करी. सीतेने बैसोनी झडकरी, पूर्वस्थळासी आणिले. मग बोले फरशधर, आमुचे अवतार कृत्य जाहले समग्र. मग तेथे धनुष्य ठेवुनी साचार, जनका प्रती बोलतसे. आता राया हाची पण, जो या धनुष्या वाहील गुण. त्यासी सीतेसी पाणीग्रहण, हातू पण करी मिथिलेशा. ऐसे सांगोन जनकासी, भार्गव गेला बद्रिकाश्रमासी. विश्वामित्र सांगे श्रीरामासी, पूर्व कथा ऐसी हे. कौशिक म्हणे श्रीरामा ऐके, तुझे चरित्र तुझ ठाऊके. परी बोलविसी आमुच्या मुखे, जाणून या सर्वही. राम विजय ग्रंथ सुंदर, पुढे अष्टमाध्यायी सीता स्वयंवर. जेथे श्रीराम विजयी साचार, त्याविण आणिका न वरीच. ब्रह्मानंदा रघुवीरा, कमलोद्भव जनका श्रीधरवरा. पुराण पुरुषा परात्परा, अक्षय कीर्तन दे तुझे. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिक नाटकाधार. सदा परिसोत श्रोते चतुर, सप्तमोध्याय गोडहा. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.